मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रमुख बाजारपेठ असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती एक वादग्रस्त प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे। बाजार समितीचे सचिव रितेश मडगे यांच्यावर भाडेकरू व्यापाऱ्याकडून भाड्याव्यतिरिक्त क्वार्टर आणि कोंबडीची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर बायपास येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात प्रणव फुलझेले यांच्या डेअरी व पशुपालन खाद्य केंद्र भाड्याने आहे। फुलझेले हे स्वतः शेतकरी असून व्यापारी म्हणूनही व्यवसाय करतात। त्यांच्या आरोपानुसार सचिव रितेश मडगे हे नियमित भाड्या व्यतिरिक्त वारंवार क्वार्टर आणि कोंबडी देण्याची मागणी करत होते। तसेच मागणी पूर्ण न केल्यास दुकान खाली करण्याचा दबाव टाकला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ काही शेतकरी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात आंदोलन केले। आंदोलनादरम्यान सचिवांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत माफी मागितल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। मात्र या प्रकरणावर सचिव रितेश मडगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यापारी राजेश फीड्स या नावाने दुकान चालवत असून चौकशी दरम्यान हे दुकान प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळले। समितीच्या नियमानुसार दुकान हस्तांतरित करता येत नसल्याने संबंधितांना नोटीस देण्यात आली होती। या कारवाईच्या भीतीने खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। सध्या या प्रकरणामुळे बाजार समिती परिसरात विविध चर्चा रंगल्या असून या आरोपी मागील सत्य काय हे तपासल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। आणि भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशातील शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू असताना त्या शेतकऱ्यावर या शासनाचा आणि प्रशासनाचा दुर्लक्ष आहे। याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचं उपोषण। म्हणजे अशा ठिकाणी हे उपोषण आहे तिथं सर्वसाधारण काय कोणीच माणूस येऊ शकत नाही, म्हणजे शेतीला रस्ता नाही आहे आणि त्याची दखल आमचे सुरेशभाऊ जोगळेंनी घेतली की शेतकऱ्याला रस्ता मिळण्यात यावा। म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचा विषय आहे। एका बाजूने सरकार मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये तिबल रोड करू राहिला, रेल्वे आणून राहिला, परंतु त्या सरकारला अजूनपर्यंत अक्कल सुद्धा आली नाही की या ग्रामीण भागातला शेतकरी सुद्धा माणूस आहे। ज्याप्रमाणे शहरातले लोक माणसासारखे जीवन जगतात त्याप्रमाणे या ग्रामीण भागातले शेतकरी हा माणूसच आहे, पण त्याला माणसासारखं जगता यावं नाही, तो जनावरासारखं त्याला जगावं ही परिस्थिती या शासनाने निर्माण केली आहे। आणि त्या परिस्थितीच्या विरोधात जर शेतकरी संघटना आक्रमक होऊन आंदोलन करून जर न्याय मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आम्ही माननीय सुरेशभाऊ जोगळे यांच्या पाठीचे खंबीरपणे उभे आहोत आणि या शासनाला आम्ही एक इशारा देतो। जर आता 75 वर्ष तर गेले तुम्ही, 75 वर्ष तर आमच्या शेतकऱ्यांनी तुम्ही येलच केले, परंतु येत्या पावसाळ्याच्या अगोदर जर यांनी हा रस्ता मंजूर करून किंवा तयार करून दिला नाही तर आम्ही जे अधिकारी 4 व्हीलरनं जातात ना ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमध्ये सुद्धा त्या 4 व्हीलरमध्ये जाता येणार नाही अशी व्यवस्था करू। ज्वालादीप न्यूज करिता रुपाली खडसे, मूर्तिजापूर।